या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, मानवतेचे प्रणेते, आध्यात्मिक गुरु व शांततेचे दूत श्री श्री रविशंकर यांच्या शुभ हस्ते राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अमृत गौरव विशेष सन्मान पुरस्कार, भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना तर शैक्षणिक व कृषी क्षेत्रात प्रदीर्घ योगदानाबद्दल उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जीवन साधना गौरव पुरस्कार नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिल घमाजी मेहर यांना प्रदान करण्यात आलाय। यावेळी पद्मभूषण राम नाईक, पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, पद्मश्री मिलिंद कांबळे, सतीशराव काकडे देशमुख, कृष्णकुमार गोयल, हेमंत धात्रक, प्राचार्य ठकाजी कानवडे यांना देखील जीवन साधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी कृषीरत्न अनिल तात्या मेहर म्हणाले की सावित्रीबाई फुले विद्यापीठात शिक्षण घेण्याचं भाग्य मला लाभले। विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त मला सन्मानित केल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो। सावित्रीबाई फुले यांच्या विचारानं ग्रामोन्नती मंडळाच्या माध्यमातून समर्पित जीवन जगण्यासाठी मी कटिबद्ध राहील। या कार्यक्रमाप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, प्रभारी कुलसचिव डॉक्टर विजय खरे तसेच सौभाग्यवती मोनिका मेहर, ग्रामोन्नती मंडळाचे संचालक ऋषिकेश मेहर, गुरुवर्य रापसबनीस कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य हनुमंत काळे, विद्यामंदिराचे उपमुख्याध्यापक सतीश तव्वर, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर गणपत होले, पर्यवेक्षक संजय वलटे, माजी प्राचार्य डॉक्टर कैलास बहुले, डॉक्टर श्रीकांत शेवाळे, प्राध्यापक मिलिंद कसबे, प्राध्यापक श्रीकांत फुलसुंदर, प्राध्यापक लहू गायकवाड तसेच ग्रामोन्नती मंडळाचे पदाधिकारी व सर्व प्राध्यापक शिक्षक वृंद उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, नारायणगाव। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।